कसे आहात सर्वजण? मजेतच असताल? जेवण वगैरे झालं का? मी एक गोष्ट सांगते. म्हणजे व्यावहारिक आहे, सर्वांना लागू आहे. मी पण तरुण होते ना, म्हणजे माझे पण तरुणपणाचे दिवस होते ना, त्यावेळेस ना मी चर्चला जायचे ना, तर माझ्या मनात वेगळेच विचार चालायचे, की घरी जाऊन हे करायचे, हे असं आहे, ते तसं आहे. मला सामान आणायचं आहे, मला राशन आणायचं आहे, मला स्वयंपाक करायचा आहे, लेकरांचं करायचं, आईचं करायचं आहे, भावाचं असं, भावाने रात्री खूप त्रास दिला. म्हणजे असे विचार मी चर्चमध्ये बसल्यावर माझ्या चालायचे, की आज इतकंच पैसे आहेत, त्याच्यात काय करू? एवढ्या पैशामध्ये मला मुलीचं शिक्षणाचे पण पैसे भरायचे आहेत. म्हणजे असे खूप विचार असायचे माझ्या मनावर. हे प्रत्येकाच्याच जीवनामध्ये असतात बरं का आणि हे येतात तरुण वयामध्ये जेव्हा आपला संसार आपण करत असतो ना त्यावेळेस जबाबदाऱ्या असतात. संसार म्हणजे जबाबदाऱ्या. मग कालांतराने ना जबाबदाऱ्या कमी होतात आणि माणसाला मोकळा वेळ मिळतो आणि सर्व हलकं होतं मन, की आता मला कोणाची जबाबदारी नाही बाबा. माझी आई जेव्हा म्हणजे माझ्या आईला पॅरालिसिस झाला होता. माझी आई 3.5 वर्ष घरातच होती म्हणजे ती काही करू शकत नव्हती. मीच तिचं सर्व करायची. तर मी 3 वर्ष 3.5 वर्ष मी चर्चलाच जात नव्हते. कोणाच्या लग्नाला नाही, मैतीला नाही, कोणाच्या कुठल्याच कार्यक्रमाला जात नव्हते. कारण का जबाबदारी. आता बघा, जबाबदारी कमी झाली. आता मी माझ्या नातीला पण सांभाळत होते, ते त्यांच्या घरी गेले. जबाबदारी कमी झाली. मग आता मला खूप मोकळा वेळ भेटला. मनाला समाधान आहे, शांती आहे, की नाही बाबा आता सर्वच व्यवस्थित झालं. आता माझा वेळ आहे. आता हा माझा वेळ माझ्यासाठी जगला पाहिजे, हो की नाही? आता इतके दिवस मी सर्वांसाठी भरपूर काही केलं आणि कोणी असं म्हणू शकणार नाही, की मीनानी काही केलं नाही. तशी मी अजून पण करते आहे बरं का. अजून पण वेळ मिळाला तर मी करते. काही 1-1.5 महिना झाला आहे माझी नात तिच्या घरी गेलेली. तर मी आत्ताच्या क्षणापर्यंत सर्वांसाठी भरपूर केलं आहे. मग आता थोडा वेळ वाटतं, की अरे माझ्यासाठी थोडंसं जगू द्या मला, आहे की नाही? कारण का मृत्यू हा कधी पण येऊ शकतो, अटळ आहे ना? तर असं आहे बघा आणि आता मी माझं सर्व लक्ष देवाधर्मात, देवाच्या सानिध्यात लावलेलं आहे. मी म्हटलं नाही, आता आपल्याला मोकळा वेळ आहे, मन शांत आहे, खूप मन शांत आहे. मनात असं वाटत नाही, की आता काय भाजी करू, काय नाही, जे असेल ते आणि जसं असेल तसं, माहिती आहे का? आता असं जगायचं आपण आणि हे वय असं असतं. एकदा माणसाच्या जबाबदाऱ्या कमी झाला, एकदा आपल्याला सगळं समाधान मिळालं, शांती मिळाली ना मनाला शांतता मिळणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून माणूस म्हणतं, तुमच्याकडे लाख सोन्याचं खायला असू द्या, जर तुमच्या मनाला शांतता नसेल, तर त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून मनाची शांतता ही फार महत्त्वाची असते आणि ती कालांतरानेच मिळते. जोवर आपल्या जबाबदाऱ्या आहेत ना, तोवर ती मिळत नाही. एवढं मात्र खरं आहे.